नमस्कार मित्रांनो, मी अमोल गावडे सामाजिक संघर्षामधून बोलतो आहे. मित्रांनो, जाहिरात म्हणजे काय असे बरेच लोक विचारतात. जाहिरात म्हणजे काय? तुम्ही लग्न जमवत नाही का किंवा काय? खूप प्रश्न असतात बऱ्यापैकी. तर त्याच्यामध्ये मित्रांनो, जाहिरात म्हणजे तुमचा बायोडा. जो बायोडा तुम्ही कुठल्या विवाह केंद्रात देता, तर तो बायोडा आम्ही शो करतो, इतकंच फरक आहे. ती तुम्ही जाहिरात जी देता ते लोक काय करतात, ते फाईलमध्ये ठेवतात आणि त्याचे पैसे घेतात. आता तुमचा बायोडा म्हणजे जाहिरात तुमची जर कोणी बघितलीच नाही तर काय होणार? तुमचं लग्न जमणार का? नाही जमणार. भले मानूया तुम्ही त्याला 10,000 दिलात, 50,000 दिलात, त्यांच्याजवळ किती आहे स्थळं? समजा 1,000 स्थळं आहेत तुम्हाला मॅच होणारी. जर तुम्हाला मॅच होणारी 1,000 स्थळं आहेत, तर एक विचार करा की ते लोक 1000 लोकांना मॅसेज करणार का? ते लोक 1000 लोकांना फोन करणार का? तुमच्यासाठी कोणी तितकं प्रयत्न करणार नाही. ते काय करणार, तुम्ही दिलेले पैसे खिशात ठेवणार आणि तुमचा अर्ज फायला लावून ठेवणार. तुमचा अर्ज जर बघितलाच नाही कोणी तर लग्न होणार का? नाही होणार. मग त्यापेक्षा आम्ही जी पद्धत अवलंबतोय, तुम्हाला किती वाटते बरी ती बघा. कारण आम्ही काय करतो नक्की, तर आम्ही यूट्यूबला शेअर करतोय. माझा चॅनल आहे, सामाजिक संघर्ष या नावाने चॅनल आहे. या चॅनलवरती फक्त लग्नाचेच व्हिडिओ टाकतो आहे आम्ही. त्यामुळे काय होतं, बऱ्यापैकी लोक बघत असतात, प्रचंड लोक बघत आहेत. मग एक विचार करा, जर तुमचा बायोडा म्हणजे जाहिरात तुमची जर आम्ही आमच्या चॅनलवर टाकली, अपलोड केली, तर एक विचार करा, तुम्हाला खूप लोक बघतील. आता समजा तुम्ही म्हणाल की कॉल येतील की नाही, तर एक विचार करा, जशी तुम्हाला गरज आहे तशी समोरच्याला पण गरज आहे. मुलांना लग्न करायचं आहे, मुलीबरोबर लग्न करतात ना, मग मुलींना पण गरज आहे लग्नाची, तितकीच गरज असते. मग एक विचार करा की मुलीसुद्धा आपल्या लग्नासाठी शोधत असतात. बऱ्याच वेळी तुम्हाला माहिती नसेल सांगतो, लहान मुली बघा लवकर भरकटतात. का भरकटतात? आकर्षण प्रत्येकाला असतं. तसंच मुलीच्या आईवडिलांना पण जाणीव असते की आपली मुलगी कुठेतरी वाया जाऊ नये, यासाठी ते धडपडत असतात, ते शोधत असतात कुठे ना कुठे. पण योग्य ठिकाण भेटत नाही. कारण काय? कारण मुलींचे बायोडा जेव्हा विवाह केंद्रात देतात, विवाह केंद्रात ते रजिस्टर नोंद करतात, त्यावेळी मुलींचे बायोडा ते चुकीच्या मार्गाला लागतात. कोण अनाथ आहे म्हणून सांगतात, कोण अमुक आहे तमुक आहे, चुकीची माहिती देतात. आणि मुलींचे फोन नंबर देतात का? ते नाही देत. मग विचार करा, लग्न कसं जमणार? किंवा तुमचा बायोडा तुम्ही पैसे दिलात त्यांना, अमुक अमुक रक्कम दिलात, तर ते फायला लावून ना, ते ठीक आहे. आणि समोर जर कोण बायचान्स आला, परफेक्ट मुलगी आली, तरीसुद्धा ते तुमचा फोन नंबर देतील का त्यांना? नाही देणार. कारण ते फक्त आणि फक्त बिझनेस करतात. मित्रांनो, इथे आम्ही काय करतो, आम्ही तुमचा बायोडा यूट्यूबला शो करतो. म्हणजे आमचं जे चॅनल आहे त्या चॅनलला आम्ही शो करतो. आता चॅनल तुम्ही म्हणाल की आम्हाला का बघतात लोक, तर मुळात आम्ही 20 वर्ष मी मेहनत करतो आहे, 20 वर्ष काम करतो आहे. मी 20 वर्ष सांगतो आहे, पण भरपूर वर्ष झाली मी काम करतो आहे. आता या क्षेत्रात काम असल्यामुळे मला फक्त लग्नासाठीच बघतात. अमोल गावडे म्हटल्यानंतर लग्न जमवणारा, हे प्रत्येकाला माहिती आहे. मग आता एक विचार करा, आम्हाला जे बघतात ते लग्नासाठीच बघणार, आम्हाला वायफळ बघणार नाही, लग्नासाठीच बघणार. म्हणजे याचा अर्थ काय की तुमची जाहिरात योग्य ठिकाणी तुम्ही देत आहे. आता तुम्ही म्हणाल इथे लग्न कसं जमणार? तुमची जाहिरात म्हणजे तुमचा बायोडा आम्ही जेव्हा यूट्यूबला अपलोड करतो, तेव्हा समजा आपण मानूया की लाखो लोकांनी तुम्हाला बघितलं, पण क्लिक नाही मारलं. सगळ्यात लोक क्लिक नाही मारत. तुमचं प्रोफाईल जे काय आहे ना तुमचं, ते थंबनेल स्वरूपात लोकांना दिसतं, पण सगळेच लोक क्लिक मारत नाहीत. ते बघतात, मला कोणतरी असं फ्रॉड असणार, कोणतरी सोडून देतात. आता समजा त्याच्यातले 10,000 लोकांनी क्लिक मारली, समजा आपण पकडूया, त्यांनी फक्त क्लिक मारली आणि व्हिडिओ ऐकला, आणि तरीसुद्धा त्यांनीही विश्वास नाही ठेवला. ते काय बोलले की अमोल गावडे चुकीचा माणूस असणार, फ्रॉड असणार, किंवा तुमचा जो बायोडा आहे तो फेक असणार, असं त्यांनी म्हटलं आणि त्यांनी सोडून दिला. व्हिडिओ बघितला पण सोडून दिलं. आता एक विचार करा, त्याच्यामध्ये 10,000 लोकांनी बघितलं होतं, त्यांनी विश्वास नाही ठेवला. त्या 10,000मध्ये फक्त 1000 लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, म्हणजे अमोल गावडेंवर विश्वास ठेवला, आणि तुमचा बायोडा खरा आहे असंही त्यांना कळलं आहे. कारण ते मला फॉलो करत आहेत किंवा
त्यांना माहिती आहे की इथे डायरेक्ट नंबर दिला जातो, म्हणजे याचा अर्थ हा व्हिडिओ खरा असणार असं. आता 1000 लोकांना खरा आहे एवढं कळलं आहे, पण त्यांना मॅच झालं आहे का? नाही झालं आहे, कारण मॅच व्हायला खूप स्थळं लागतात. मग एक विचार करा, त्यापैकी समजा 1000पैकी समजा 100 लोकांना तो मॅच झाला बायोडा, तुमचा बायोडा मॅच झाला 100 लोकांना परफेक्ट. तर जरी 100 लोकांना मॅच झाला तर त्यातले किरकोळ लोक तुमचा फोन नंबर घेतील आणि फक्त आपण मानूया 10 लोकांनी तुम्हाला फोन केला. काय वाईट आहे? समोरून फोन आला आहे तुम्हाला, 10 लोकांचा समोरून फोन आला आहे. मुलाला मुलींचे फोन येत नाहीत, मुलींचे समोरून फोन येतात, हे महत्त्वाचं आहे ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण काय करतो, आपण आतापर्यंत काय केलं, कुठे कुठे तुम्ही गेलात, कुठे कुठे पैसे भरलात तुम्ही, तर तिथे काय केलं तुम्ही, तुम्हाला जे नंबर देतात त्या नंबरांना तुम्ही स्वतः फोन करता. असं असं तुमचा बायोडा अमुक ठिकाणी बघितला, मला आवडला आणि अमुक अमुक सगळं सांगता. समोरची व्यक्ती काय सांगते, आम्हाला नाही पसंत, आम्हाला नाही आवडलं आहे असं सांगतात. एक विचार करा, समोरून नकारच येतो आपल्याला. मग इथे नकार येत नाही आमच्याकडे, दुसरीकडे जाता तेव्हा नकारच ऐकायला भेटतात. आणि हे नकार जर विचार करा तुम्ही, समजा 50-60 नकार आले तर तुम्ही काय करणार? तुमचं कामधामात लक्ष नसणार, तुम्ही जे काम करताय तिथे लक्ष नसणार. तुम्ही म्हणाल कशाला काम करतोय, लग्नच होणार नाही तर कशाला कमवू, घरात चिडचिड होणार, चुकीचं औषध शोधणार, मित्र सांगणार डोकं थंड ठेव, माझ्याजवळ एक औषध आहे, मग ते औषध घ्यायला जाणार तुम्ही आणि ते औषध रोज घेऊ लागणार, समजलं ना. आणि सगळ्या संसाराची वाट लावून टाकणार, मानसिक तणाव वाढणार, भयंकर तणाव वाढणार. मग हे सगळं करण्यापेक्षा आम्ही जी सिस्टीम करतो आहे, जाहिरात सिस्टीम आमची आहे, म्हणजे आमचा जो चॅनल आहे त्या चॅनलवरती आम्ही फक्त आणि फक्त जाहिराती घेतो. आता या जाहिरातीमध्ये डायरेक्ट तुमचा नंबर शो करतो आहे. तुम्ही बाकी ठिकाणी जाताय तो नंबर ते देत नाहीत, पैसे भरूनसुद्धा देत नाहीत. आम्ही डायरेक्ट नंबर शो करतो आहे, त्याचे फार किरकोळ पैसे घेतो आहे. आता तुम्ही म्हणाल आमचंच चॅनल का निवडायचं, तर एक विचार करा, न्यूजपेपरला जाहिरात दिलात तर न्यूजपेपरची दिवसाची फी आहे काहीतरी, दिवसाला पैसे घेतात ते. मग दिवसाला पैसे देणं परवडेल का तुम्हाला? ते खूप महाग पडेल. मग त्यापेक्षा आमची फी खूप परवडते, कारण आम्ही कायमस्वरूपी जाहिरात घेतो. तुम्ही एकदा जाहिरात दिली की तुमचं लग्न झालंच पाहिजे या उद्देशाने आम्ही ती जाहिरात कायम ठेवतो. आता तुम्ही म्हणाल की तुमचा काय भरोसा, तर एक विचार करा, तुमची जाहिरात आम्ही अपलोड करण्यासाठी आम्हाला खर्च पडतो आहे का? काही खर्च नाही आहे. किरकोळ खर्च असतो, नाही असं नाही, पण जर खर्चच नाही आम्हाला तर आम्हाला अपलोड करायला काय वाईट आहे? आम्ही अपलोड करणारच. आणि अपलोड केलं आणि समजा आम्ही कुठे फिरायला गेलो किंवा दुर्दैवाने म्हणजे जो अपलोड करणार आहे त्याचा मृत्यू झाला, तरीसुद्धा तुमची जाहिरात चालते, सगळीकडे चालत राहणार, पुढे 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 जात राहणार. तुमचं नुकसान झालं आहे का? तुमची जाहिरात लोक बघत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची जाहिरात कोण बघतात? की असा नियम आहे का की गरिबाने यूट्यूब बघायचं नाही, श्रीमंतानेच बघायचं? असंही नाही. खेड्यापाड्यात लोक यूट्यूब बघत आहेत, जिथे जिथे नेटवर्क आहे तिथे लोक यूट्यूब बघतात. आणि जिथे नेटवर्क नाही आहे ते लोक काय करतात, नेटवर्कमध्ये जाऊन डाउनलोड करतात आणि मग बघतात. म्हणजे याचा अर्थ काय, लोकांना जे गरजेचे व्हिडिओ आहेत ते लोक बघतातच बघतात. आणि तुम्हाला मित्रांनो माहिती नसेल तर सांगतो, आज प्रत्येकाच्या घरात कोण ना कोण लग्नाचं आहे, प्रत्येकाच्या घरात आहे, पण आपण तिथपर्यंत पोचत नाही. तुम्ही कसं पोचणार? जर तुम्ही फायला बायोडा लावलात तर पोचाल का तुम्ही? नाही पोचणार. मग त्यासाठी आमच्या यूट्यूब बेस्ट आहे. आमच्या यूट्यूब चॅनलवरती जेव्हा जाहिरात तुम्ही देता तेव्हा पुढे पुढे जाता. आता दुसरी गोष्ट, आम्ही काय करतो, लोकेशननुसार व्हिडिओ लावतो. तुमचं लोकेशन काय आहे, तुमचं ठिकाण काय आहे, त्यानुसार आम्ही व्हिडिओ लावतो. मग तिथले तर लोक बघतातच, पण त्याशिवाय एक विचार करा, समजा नवरा मुलाने जाहिरात दिली आणि नवरा मुलगा कुठला आहे, समजा आपण मानूया रत्नागिरीचा आहे नवरा मुलगा, मग त्याला रत्नागिरीची मुलगी पाहिजे. समजा रत्नागिरी खूप मोठी आहे, मग समजा त्या रत्नागिरीमध्ये प्रचंड मुली लग्नाच्या असणार. आणि समजा जी मुलगी तुम्हाला भेटणार आहे पुढे भविष्यात, तिचा भाऊ समजा मुंबईला कामाला आहे, पकडूया, त्या मुलीचा काका आहे पुण्याला कामाला आहे,
आणि मुलगी आहे कुठे, रत्नागिरीमध्ये आहे. तर मुलीचा भाऊ काय करणार, त्या आपल्या बहिणीला तो मुंबईतलं स्थळ बघणार, बरोबर ना. तो म्हणणार काय, मुंबईमधला नवरा मुलगा बघूया, म्हणून तो मुंबईमधील नवरा मुलगा म्हणून सर्च करणार. तुम्ही कुठले आहात, रत्नागिरीमध्ये आहात, मुंबईमध्ये आहात का, नाही. पण तरीसुद्धा त्याला मुंबईमधला नवरा मुलगा सर्च केल्यानंतर तुमचं स्थळ दिसणार. आता हे कसं दिसणार, कारण आम्ही मुंबईमधील नवरा मुलगा हा टॅग लावलेला आहे. कळलं ना. आम्ही टॅग कुठला वापरला आहे, मुंबईमधील नवरा मुलगा हा टॅग वापरला आहे, पुण्यामधील नवरा मुलगा हा टॅग वापरला आहे. म्हणजे पुण्याचे काकासुद्धा पुण्यातील स्थळ बघायचं असेल तर ते सर्च मारणार आणि त्यांना रत्नागिरीचं स्थळ दिसणार. कळलं ना. आणि मग ते लोक विचार करणार, अरे हा तर रत्नागिरीचा आहे, मग कशाला मुंबई बघूया, मुंबईमध्ये काय भरोसा आहे. त्यापेक्षा आपण रत्नागिरी गावातलं आहे, आपल्या एरियातलं आहे, याची चौकशी करू शकतो आणि त्यानुसार ते मग रत्नागिरीचं तुमचं स्थळ बघणार. असे कितीतरी लोक असतात, पण आपण तिथे पोचत नाही. आपण काय करतो, आपण चुकीच्या ठिकाणी धावत असतो. आपल्याला लवकर लग्न करायचं असतं आणि आपली मती जी असते, मती म्हणजे बुद्धी, ती घाण पडते आणि त्याच्यावर आपल्याला लक्षात येत नाही की आपल्याला नक्की कुठे जायचं आहे. त्या दृष्टिकोनातून विचार करत नाही. पण जर तुम्ही पद्धतशीरपणे विचार केला तर तुम्हाला कळेल की हीच सिस्टीम योग्य आहे. आता एक विचार करा, सगळ्यात महत्त्वाचं काय, की तुमचा फोटो आणि नाव आम्ही गुप्त ठेवतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरेच मॅट्रिमोनीवाले बघा, टोटल सगळे मॅट्रिमोनीवाले काय करतात, तुमचा फोटो आणि नाव शो करतात. त्यांना पैसा कमवायचा असतो. ते तुमचा फोन नंबर कोणाला देणार नाहीत, पण तुमचं नाव आणि फोटो दाखवून ते प्रचंड पैसे कमवतात. तो प्रकार आम्ही करत नाही. आम्ही ते गुप्त ठेवतो, तुमची अब्रू जायला देत नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय, इथे तुम्ही पूर्ण सुरक्षित असता, इथे तुमचं कुठलंही नुकसान नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे कॉल तुम्हाला येतात ते समोरून येतात, तुम्हाला कोणाच्या मागे धावायची गरज नाही. कळलं ना. आपण पैसे मोजतोय, मग आपण कशाला मागे धावायचं, समोरून कॉल येतात. म्हणजे याचा अर्थ काय, रिझल्ट चांगला आहे आणि प्रचंड रिझल्ट आहे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ नीट बघितलात तर तुमच्या लक्षात येईल, व्हिडिओच्या खालती ज्या कमेंट आहेत त्या कमेंट अवश्य वाचा. तुम्ही व्हिडिओ तर बघाच, पण व्हिडिओच्या खालती कमेंट आहेत ना, त्या कमेंट वाचा, तुम्हाला खूप काही कळेल. लोक खूप खुश आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं. जर मी लग्नाचं ऑफिस टाकलं असतं तर काय झालं असतं, मी सुद्धा लोकांसारखंच चुना लावत गेलो असतो, लोकांना फसवत गेलो असतो. इथे काय होतं, इथे फसवायचा विषय येत नाही. इथे छोटीशी फी आहे, छोटीशी फी देऊन लोक जाहिरात देतात आणि ती जाहिरात सगळीकडे पोचते. जाहिरात म्हणजे बायोटा. छोटीशी फी देऊन आमच्या जो बायोटा देतात तो बायोटा सगळीकडे पोचतो, खेड्यापाड्या सगळीकडे पोचतो, गरीबाला श्रीमंताला सगळ्यांना भेटतो. कळलं ना. ही सोपी पद्धत आहे, पण ही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पूर्ण व्हिडिओ कुठला बघत नाही. बऱ्याच लोकांना बघतोय मी, टी व्हीवरती व्हिडिओ लावतात आणि काय करतात, थोडंसं चालू असतानाच मला फोन लावतात. मी ऐकतोय टी व्हीवरती व्हिडिओ चालू आहे किंवा मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू आहे आणि या लोकांनी डायरेक्ट फोन लावला आहे. व्हिडिओ पूर्ण ऐकतच नाहीत. पूर्ण व्हिडिओ ऐकला पाहिजे, तुम्हाला खूप काही कळेल. मी असं नाही म्हणत की मला सगळेच लोक चांगलं म्हणतात. लाखो लोक म्हणतील हा माणूस फेक असणार, इतर लोकांसारखा चुकीचा असणार, असं लाखो लोक बोलतील. पण आपल्याला लाखो पाहिजे आहेत का, आपल्याला फक्त 10 लोक पाहिजेत किंवा 10 पण नको आहेत, आपल्याला एकच पाहिजे ना. लग्नासाठी एक पुरेशी आहे. मग ते एक विचार करा, आपल्याला कसं स्थळ मिळतं याचा अभ्यास करा. घरी या व्हिडिओचा चर्चा करा, हा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे. माझे सगळे व्हिडिओ खरे आहेत, एकसुद्धा व्हिडिओ मी फ्रॉड टाकलेला नाही आहे. मी खूप मेहनत घेतो आहे. मित्रांनो, माझा फोन कंटिन्यू वाजत असतो. मी आता सायलेंट करून ठेवला आहे. प्रचंड फोन येत असतात, तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवतो आहे. प्रत्येक व्हिडिओ किमती आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करायला वेळ लागत नाही, एक लाईक करू शकता. मित्रांनो, माझ्या इतकं बिझी कोण नसणार, कारण संपूर्ण महाराष्ट्रातून मला कॉल येतात. आता मगाशी दुबईतून कॉल होता, त्याच्या अगोदर 4-5 दिवसापूर्वी लंडनवरून कॉल होता. म्हणजे याचा अर्थ काय, लांबून लांबून येतात. कॅनडाचा तर व्हिडिओ टाकलेला आहे. त्याशिवाय सगळीकडून म्हणजे पूर्ण वर्ल्डमधून मला फोन आलेले आहेत, प्रचंड फोन आले आहेत, प्रचंड बायोटा पण आले आहेत. समजलं ना. मग याचा अर्थ काय, लोक बघत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतः लग्न जमवत नाही
ॲटोमॅटिक लग्न जमतं. कारण काय, तुमचा नंबर दिसतो लोकांना. एक विचार करा, समजा तुम्ही जाहिरात टाकली, तुमची जाहिरात तुम्ही अपलोड केली माझ्याकडून, मी केली अपलोड, तर एक विचार करा, तुमचा नंबर तिथे दिसतोय, तर कुठलीही मुलगी समजा गरीब असेल समजा, किंवा त्या मुलीला भीती वाटत असेल विवाह केंद्रात जायची, तर ती मुलगी डायरेक्ट तुम्हाला फोन करणार. कारण विवाह केंद्रामध्ये गेल्यानंतर मग ते मुलीकडून पुन्हा पैसे घेतील किंवा तिचे फोटो चुकीच्या ठिकाणी व्हायरल करतील. तर मुलगी, बऱ्याच अशा मुली आहेत की त्यांना बायोडा पण द्यायचा नाही आणि फोटो पण द्यायचा नाही, अशा मुली बऱ्याचपैकी आहेत. मग त्या मुली गुपचूपपणे तुमचा नंबर घेतील, की मुलीचे पालक म्हणा, ते गुपचूप तुमचा नंबर घेतील आणि ते डायरेक्ट तुम्हाला फोन करतील. ही पद्धत बेस्ट आहे. कारण असं लग्न जमणार आहे. आणि तुम्ही चुकीच्या मार्गाला लागताय, तुम्ही चुकीच्या ठिकाणी पैसे उधळताय, वाया घालवू नका पैसे. पण असं केलं तर तुम्ही पॉझिटिव्ह राहणार. कारण काय, तुम्हाला किती लोकांनी बघितलं याचा रिपोर्ट पण तुम्हाला दिवसाला कळणार. कारण खालती, व्हिडिओच्या खालती विजिट काउंटर दिसणार, किती लोकांनी बघितलं, व्ह्यू दिसणार तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ काय, तिथेही समाधान आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट, समोरून कॉल येत आहेत, तिथेही समाधान आहे. कळलं ना. इथे तुम्हाला मानसिक त्रास नसणार. नाहीतर बऱ्याच ठिकाणी तुम्ही आतापर्यंत फिरलात, तिथे काय होतं, समोरून नको 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 ऐकायची सवय होत असते आणि मग त्रास होतो. एक विचार करा, समोरून 50 व्यक्तींनी नकार दिला तर आपण चुकीच्या मार्गाला भटकू. आपण म्हणणार, कशाला नोकरी करतोय, कशाला काय करायचं आहे, आपलं होणारच नाही आहे, तर मग कशाला नोकरी करायची, आणि मग आपण चुकीच्या मार्गाला लागणार. खूप काही गोष्टी आहेत, ते तुम्ही विचार करा त्याच्यावरती. पण मी जे काय बोलतो, जे काय करतोय ते खरंखुरं करतोय. कुणाला 2 नंबर किंवा पैसा कमवण्यासाठी मी काही करत नाही आहे. पैसा मला ॲटोमॅटिक भेटतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी आता माझी फी वाढवत आहे, अजून वाढवतोय. का? कारण मला कॉल तितके शक्य होत नाहीत, मला कॉल नको आहेत. फार कमी लोकांचे कामं होऊ देत, पण माझ्याकडून जी आलेली लग्न आहेत ती व्हायला पाहिजेत. जसं जसं मी पुढे होतोय, जसं जसं पुढे 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 व्हायरल होतोय मी, तसं जास्तीत जास्त लोक पेमेंट करणार, जास्तीत जास्त जाहिराती देणार. आता जाहिराती खूप असतील तर त्या मुलींपर्यंत पोचल्या पाहिजेत ना. भरपूर गोंधळ होणार. त्यापैकी ठराविक जाहिराती जरी मुलींना दिसल्या आणि ठराविक लोकांची जरी लग्न झाली, तरी फायनल ती लग्न होत आहे. याचं जे समाधान आहे ते माझ्या चेहऱ्यावर दिसतंय. कळलं ना. मग हे महत्त्वाचं आहे. ज्यांना ज्यांना आवडलं आहे त्यांनी नक्कीच एक लाईक करून मला संतुष्ट करा, जेणेकरून मला की पुढे काहीतरी असं काहीतरी काम स्वेच्छेने करेन मी, की जे तुमच्या हिताचं असेल. आणि ज्या मित्रांना अजिबात परवडत नाही, काहीच परिस्थिती नाही, त्यांची अजिबात परिस्थिती नाही, अशा मित्रांनी काय करायचं आहे, वधूवरवार्ता.com ही वेबसाईट आहे आमची, टोटली मोफत आहे. 1ही रुपया फी घेत नाही आम्ही तिथे जा. मात्र मेहनत तुम्हाला करायची. समोरून नकार ऐकायची सवय ठेवा, कारण नकार येऊ शकतो समोरून. आणि हे जे यूट्यूब चॅनल आहे, इथे नकार येणार नाही, इथे तुम्हाला होकारच येणार. आपल्याला नकार द्यायचा आहे, आपण ठरवायचं आहे कोणाला होकार द्यायचा, कोणाला नकार द्यायचा. कळलं असेल तर कळवा मला, की माझी कल्पना कशी आहे हे कळवा. हे तुमच्या पण लक्षात आलं, हे मला समाधान वाटेल. धन्यवाद.